नमस्कार, मी मनश्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज नाश्त्याला आहेत पोहे. ग्रेशूचे पप्पा आणि मी आज सकाळी चहा घेतला नव्हता लवकर. ते थोडं लेट उठल्याने माझी पण इच्छा झाली नाही. म्हटलं आज नाश्ता करूनच चहा घ्यावा. तर आत्ता 9:30 झालेत. मी पोहे बनवते आणि पोहे खाऊन झाल्यानंतर आम्ही चहा घेणार आहोत मस्तपैकी. आता वातावरण थोडंसं ढगाळ आहे, त्याच्यामुळे खूप कंटाळा येतो कामांचा. तर हे काजूचं पॅकेट असंच माझ्याकडनं राहून गेलेलं. दिवाळीमध्ये भेटलेलं यांना. सगळं ते खाऊन झालं, फक्त हे असंच राहून गेलं, लक्षातच नाही आलं हे. आणि 2 दिवस झाले मी ओपन केलं होतं, तर त्याच्यामधलं सगळेजण आता खात आहेत. इतके भारी आहेत हे काजू. सॉल्टेड असल्यामुळे ते खूप छान वाटायला लागलं. तर मी असं डब्यामध्ये घालून ठेवते, म्हणजे ग्रेशू कधी पण पटकन घेऊन खाऊ शकते. त्यासाठी असं डब्यामध्ये ठेवलं की तिला द्यावं लागत नाही, तिचं ती ओपन करून घेऊन खाते. आणि ह्याच्यामध्ये राहिलं की लक्षात येत नाही, मग ते असंच राहून जातं आणि मग ते खाणं होतच नाही. सो त्यासाठी तिला सांगून ठेवते मी, अशा ठिकाणी ठेवते की तिचा हात पटकन पोहोचेल, मग ती घेऊन खाते. इथं मी चहा ठेवला आहे, दूध पण गरम करायला ठेवलं आहे. आत्ता फक्त 3:30 वाजलेत आणि वातावरण बघा. जस्ट ग्रेशूचे पप्पा जेवण करून गेले, आज लेट आलेले ते जेवायला. आणि इतकं बेकार वातावरण पडलं आहे. ग्रेशू बाहेर गेले खेळायला. तिला मी झोपायला बोलवते, थोडा वेळ झोप म्हटल्यावर ती नाहीच म्हणते. थोडा वेळ मम्मा खेळू दे, तिचं चालू आहे. आणि कपडे मी बाहेर घातले होते धुवून, पण ते आतल्या साईडला मी शिफ्ट केले. इकडे बरेच वरती वगैरे आहेत, कारण असल्या वातावरणामध्ये पाऊस वगैरे आला तर परत प्रॉब्लेम नको म्हटलं. मी तर एक झोप घेणार आहे, आता मला खूप थकल्यासारखं वाटतं आहे. तर आत्ता 4:15 झालेत. जस्ट मी म्हणजे 15-20 मिनटं झाली मी झोपून उठली. चहा वगैरे मी घेतला आहे आणि टी व्ही बघत बसलेली. म्हटलं व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया थोडासा. आणि वातावरण खूप बेकार आहे. 3:30ला जसं वातावरण होतं, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं सेम तसंच आत्ताही वातावरण आहे. कपडे पूर्ण इकडे शिफ्ट केलेले आहेत. असं वाटायला पावसाळा असल्यासारखं. अशा वातावरणामुळे खूप अंगदुखीचा त्रास होतो आणि खूप बॉडी पेन व्हायला आहे. खरं तर डोकं पण खूप दुखतं आहे. झोप पण कंप्लीट झाली नाही. ग्रेशू बाहेरच खेळत होती आणि मी थोडा वेळ झोप घ्यायचं म्हणून झोपली, पण ग्रेशू बाहेर होती त्याच्यामुळे मला नीट काय झोप लागली नाही. तेवढंच एक थोडा वेळ झोप लागली, लगेच जाग आली, त्याच्यामुळे डोकं भयानक दुखतं आहे. आता मी ग्रेशूला झोपवलं आहे. ती किती 4:45 आय थिंक, 4:45ला ती वरती आली झोपायला. ते पण तिला मी ओरडून बोलून घेतलं, आता ऐकतच नव्हती, ती खेळायच्या नादातच होती. तर तिला झोपवलं आणि मग मी उठली आणि चहा वगैरे घेतला. तर आता संध्याकाळचं रुटीन आहे. भांडी घासायची आहेत. खरं तर जेवण करून मी भांडीच घासले नाही, मला खूप कंटाळा आलेला आज. सध्या कंटाळ्याचं प्रमाण जास्त वाढलं आहे. आता भांडी घासायची, जेवण केलेली आणि चहाची. त्याच्यानंतर मेथीची भाजी आहे फ्रीजमध्ये, ती निवडायची आहे. वातावरण बदललं की परत खोकला चालू व्हायला आहे. आता कमी झालेला, परत चालू झाला. आणि संध्याकाळी मेथीची भाजी आणि भाकरी असणार आहे. दुपारी मी सोयाबीनची भाजी बनवली होती मसाल्यामध्ये आणि भाकरी बनवल्या होत्या. आता संध्याकाळी मेथीची भाजी आणि भाकरी करणार आहे आणि भात आमटी असं असणार आहे स्वयंपाक. तर मेथीच्या 2 जुड्या आहेत, त्या निवडून ठेवायच्या आहेत. एक जुडी आम्हाला एक टायमाला बस होते, तर एक जुडी आता बनवते. दुसरी निवडून ठेवली की पटकन केव्हा पण घेऊन करता येते. कंटाळा खूप आला आहे वातावरणामुळे. आणि उद्यापासून मार्गशीर्ष महिना चालू होतो आहे. साफसफाई आली परत घरची, कारण नॉनव्हेज वगैरे बनवलेलं होतं आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण करतो साफसफाई. आणि मला अंथरूण पण धुवायचं होतं सगळं खरं तर. आणि आज मी मशीनला लावणार होती अंथरूण, पण आजचं वातावरण केवढं मला हे वाटलं नाही, ऊन वाटलं नाही. काल पण सेम असंच वातावरण होतं, त्यामुळे काल पण मी मशीनला लावलं नाही, आजसुद्धा लावलं नाही. पण उद्या सकाळी लवकर मी लावणार आहे मशीन. ग्रेशू उद्या स्कूलला जाते, त्यानुसार मग लवकर उठणं होतं, तर लवकरच मशीन लावली की जरा बरं पडतं लवकर. तर उद्या लावणार आहे मी. थोडंफार अंथरूण उद्या धुणार आहे. किचनचं पण मी क्लीन करून घेणार आहे, म्हणजे पूर्ण घर डीप क्लिनिंग नाही करणार आहे मी. फक्त किचनचं जे सेक्शन आहे तेवढंच मी क्लीन करणार आहे. अजून एक गोष्ट की मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता देवीचं जे काही सामान असतं ते काय काय माझ्याकडे आहे ते मला एकदा बघावं लागणार, चेक करावं लागेल. जे काही नसेल ते मंगळवारी मी घेऊन येईन, कारण मंगळवारी यांची सुट्टी असते, तर त्या दिवशी बरं पडतं सगळं सामान घेऊन यायला. फळं वगैरे काय बुधवारीच आणायची असतात, आणावी लागतात. पण बाकीचं जे काही सामान देवीचं, मुकुट वगैरे व्यवस्थित आहे की नाही, तसं मी व्यवस्थित ठेवला होता, पण एकदा चेक केलेलं कधीही बरं, सगळ्या गोष्टी आहेत की नाही. मग लिस्ट काढून घ्यायचं आणि त्यानुसार सामान आणलं की मग बरं पडतं. पूजेच्या टायमाला गडबड होत नाही. बुधवारी सगळी भांडी काढून घासायची. तर ठीक आहे, चला आता मी पहिला भांडी घासून घेते, भाजी निवडून घेते. ग्रेशूला आता उठवते. आता 5:15, 5:20 झाले असतील आता. तर एक तेवढाच अर्धा तास तिला झोपवलं, म्हणजे ती संध्याकाळचं किरकिर करत नाही. आता तिला उठवते
आणि आज वॉटरमेलन घेऊन आले ती खूप दिवसापासून. मला आता ते कट करून ठेवलं होतं मी, तर तिला आता देते आणि तिला खेळायला पाठवते थोडा वेळ, आणि तोपर्यंत मी घरातली कामं आवरून घेते. आणि मग तिचा अभ्यास आला, तिच्या उद्या स्कूलची तयारी आली, तर सगळ्या गोष्टी. तर हे सगळं आता क्लीन करून झालं आहे, सगळं डबे वगैरे काढलेत. ते घासले होते मी सकाळीच, फक्त आता ठेवायचे आहेत व्यवस्थित. आणि हे सगळं क्लीन झालं आहे, फक्त आता बर्शनकटा घासायचा होता तो मी घासते, आणि सिंक घासायचा आहे. बाकी सगळं घासून झालं. गॅस पण क्लीन करून झालेला आहे, फक्त आता बर्शनकटा घासायचा आहे. तो आता घासून पटकन आवरून घेते. आणि काही सामान असं इथे ठेवलं आहे आणि इकडे पण ठेवलं आहे. आता ही भरणी मला टाकायची आहे म्हणून मी क्लीन केलेली नाही आहे, कारण ती खूपच घाण झाले, म्हटलं टाकून देऊया आता त्याला. आणि फक्त हे एक स्टँड मला घासायचं आहे. बाकी पसारा आहे, बाकी असा पसारा आहे. कपडे धुवून घातलेले सुकलेले आहेत, ते काढून ठेवलेत, आता कपाटात ठेवायचेत घडी करून. आणि आत्ता 7 वाजत आलेत, अजून दिवाबत्ती पण केलेली नाही आहे. 7 ते 10 मिनटं कमी आहेत. तर पटकन आता हे आवरून घेते आणि झाडू मारून फरची पुसून घेऊन दिवाबत्ती करते. आणि इकडचं पण मी क्लीन केलेलं आहे. खरं डबे मी घासणार नाही आता, फक्त क्लीन करून पुसून घेतलं ते, कारण सगळं आता केलेलं आहे. आणि फक्त 2-2 दिवसाचं पीठ आहे डब्यांमध्ये, तर आता ते घासणं होईलच. तर त्यामुळे आत्ता काय मी ते घासत नाही, फक्त हे सगळं क्लीन करून घेतलं मी. आणि तर आता 7:20 झालेत आणि किचन माझं पूर्ण क्लीन झालं आहे. ती बरणी मी मोठी ठेवायची नाही म्हटलं, पण परत विचार आला की त्याच्यामधलं सामान ठेवायचं कुठे हा प्रश्न आला, म्हणून परत ती क्लीन केली आणि मग त्याच्यामध्येच भरून ठेवलं. इथलं मी सगळं क्लीन केलं आहे, फक्त मला हे एक तेलाचं कॅन आहे ते तेवढं घासायचं आहे. त्याच्यामध्ये आत्तापुरतं फक्त तेल आहे, स्वयंपाकाला आत्ता झाला यूज झालं की ते संपून जाईल, मग मी ते घासून घेईन. बाकी सगळं क्लीन केलेत डबे वगैरे. तर खूप भारी वाटते आज, खूप प्रसन्न वातावरण वाटते. किचन क्लीन असलं की एक वेगळाच आनंद मिळतो आपल्या बायकांना. इकडचं पण मी सगळं क्लीन करून घेतलं आहे, फक्त मला हे डबे घासायचे जे 2 दिवसात, जसं मी म्हटलं की पीठ खाली झाल्यानंतर मग ते मी घासून घेईन. आणि इथे मूग भिजत ठेवलेत मी, उद्या सकाळी मोड आलेले मूग ग्रेशूला टिफिनला पण देता येतील आणि आम्हालासुद्धा खाता येतील. तर भांडी घासायचा मी विचार करते, पण आत्ता काय होणार नाही, उद्या सकाळी मी घासेन. म्हणजे नॉनव्हेजला वगैरे यूज झालेले असतात, हात लागलेले असतात आणि देवाला नैवेद्य वगैरे करायचं असतो, सो त्यासाठी म्हटलं घासूनच घेऊया. आणि आता फक्त फरशी पुसायची आहे मला, झाडू वगैरे मारून घेतला, डाग झाले सगळीकडे. आणि हे खूप दिवस झाले असंच आलं खाली ठेवलेलं मी. आणि हा चपातीला मी तवा आणला आहे, जो मी यूजच केला नाही, असंच ठेवून दिला आहे. तर तोही आत्ता क्लीन करून व्यवस्थित हे करून ठेवते, म्हणजे तो यूज करता येईल. आणि हे स्वच्छ घासून पिशवीमध्ये ते छान सुकल्यानंतर पिशवीमध्ये बांधून त्याला वरती ठेवून देते, म्हणजे तिथली जागा मोकळी होईल. आणि या शेंगा जसं मागच्या वेळेला जेवढ्या लागल्या तेवढ्याच मी घेतल्या आणि बाकी अशा खाली सरकून दिल्या किचनच्या, आणि लक्षातच नाही आलं, ते तशाच राहिल्या, ते आत्ताच लक्षात आलं. तर तेही आता मी स्वयंपाक झाल्यानंतर फोडून घेईन आणि ते पण बरणीमध्ये भरून ठेवेन. चला आवरून घेते, अजून कपडे वगैरे घडी करायचे आहेत. पहिला फरशी पुसून घेते आणि दिवाबत्ती करते पहिला, कारण वेळ झाला आहे आता. तर सगळं किचनचं आवरून झालं आहे, फक्त मला भांडी घासायची आहेत, ती मी उद्या घासणार आहे. बाकी हे सगळं पूर्ण आवरून झालं. इतकं भारी वाटतं आहे घरात. खरं तर दिवसभर मी व्हिडिओ जास्त काही केला नाही, सकाळी फक्त थोडंसं शूट केलं होतं ग्रेशू स्कूलला जाताना. त्याच्यानंतरचं काही मी स्कूलला जाताना पण नाही, फक्त मी तिचा टिफिन दाखवलं होतं, आय थिंक तेवढंच काहीसं शूट केलं होतं मी. त्याच्यानंतर माझी थोडी एक्स्ट्राची जी कामं असतात, क्लिनिंग असतं, तेच करत होती मी. सकाळी फ्रीजच्या तिकडचं मी क्लीन केलं होतं, सगळं मशीन वगैरे काढून तिकडचा सगळा कचरा पूर्ण क्लीन केला होता. फक्त हा पोर्शन मला हे लवकर मला इकडचं काढता येत नाही, कारण ते खूप हेवी आहे. आता उद्या ग्रेशूच्या पप्पांची सुट्टी आहे, उद्या मंगळवार आहे, तर विचार करते की ते उद्या काढावं. ते सकाळच्या झाडू मारण्यामध्ये होऊन जाईल. आता जे मेन काम होतं ते झालं, आणि सकाळी उठल्या उठल्या ग्रेशू स्कूलला गेल्यानंतर भांडी घासली की ती उन्हामध्ये छान सुकतील सुद्धा, त्यामुळे तोही प्रश्न गेला.
राहिला प्रश्न अंथरुणाचा तर ते मी आज थोडं धुतले, उद्या थोडं धुवून टाकेन. आणि अशा पद्धतीने मार्गशीर्ष महिन्याची तयारी चालू आहे. परत देवीचं सामान काय काय आहे ते सुद्धा बघायचं आहे मला. पण आता वाजलेत 7:25 झाले, अजून दिवाबत्तीसुद्धा केलेली नाही आहे. तर फरची पटकन पुसून घेते आणि दिवाबत्ती करते. स्वयंपाक करून घेते. ग्रेशू गेले हरिपाठला तिच्या आजीसोबत. ती 9पर्यंत येईल. आल्यानंतर जेवणं वगैरे होतीलच नेहमीप्रमाणे. आणि ते देवीचं सुद्धा सामान काढून बघते मी काय काय घ्यायचं आहे, कारण उद्या मंगळवार आहे. उद्या त्यांची सुट्टी असते. उद्या सिटीमध्ये जाणं होतं. आठवड्याच्या भाज्या बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या उद्याच आणणं होतात आमच्या. सो जे काही सामान नसेल ते मी उद्याच घेऊन येईन. फक्त फ्रूट्स आणि फुलं तेवढी बुधवारी आणता येतील. तर चला मी पटकन आवरून घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते. माझा स्वयंपाक चालू आहे. कुकर जस्ट झाला, मी बंद केलं गॅस. इकडे भाजी आहे आणि इथे आता भाकरीचं पीठ मळणार आहे, म्हणजे भाकरी करणार आहे. पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि तसं मोबाईल लावून मी काहीतरी मोबाईलमध्ये बघत असते. म्हणजे मला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी, स्पेशली पॉडकास्ट वगैरे कुणाचं तरी ऐकणं किंवा मग काही यूट्यूबर आहेत त्यांचे मी व्हिडिओ खूप आवडीने बघते. तर त्यांचे असं ह्या टायमाला मी बघते. तर आता स्वयंपाक करून घेते. ग्रेशू अजून आलेली नाही आहे. आता 8 वाजलेत. तर स्वयंपाक आता होईल 1-15 मिनटामध्ये. भाकरी होऊन जातील. भाजी तर ठेवली गॅसवर. आणि तिकडे जो पसारा आहे तो आहेच अजून क्लीन करा, म्हणजे ते कपडे घडी करून ठेवायचे आहेत. बाकी तर सगळं मी आवरलेलं आहे. आणि उद्या ग्रेशूच्या टिफिनची तयारीसुद्धा करायची आहे. आणखीन एक गोष्ट ॲड झाली आहे माझ्या रुटीनमध्ये, ती काही ब्लॉगमध्ये येत्या, तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर सकाळी लवकर तर उठणं व्हायलं आहे, पण भाजीची वगैरे तयारी करून ठेवते. उद्या असणार आहे कारल्याची भाजी तिच्या टिफिनसाठी. शक्यतो मी टिफिनला कारल्याची भाजी तिला देत नाही, घरीच देते. म्हणून आता फ्रीजमधल्या सगळ्या भाज्या संपलेत, फक्त कारली आणि पालक आहे. तर पालकचं मी सूप करायचा विचार करते. तर आजच एक रेसिपी बघितली सूपची, तर ती करून बघावीशी वाटते. तर बघू, उद्या ते सूप बनवेन. आणि कारली आहेत तर उद्या सकाळी कारल्याची भाजी होईल. उद्या संध्याकाळी तर भाज्या आम्ही घेऊन येणारच आहोत. तर उद्या संध्याकाळच्या भाजीचं काहीतरी बघता येईल. मूग भिजत ठेवले होते ते असे चाळणीमध्ये काढून ठेवलेत. आता ते थोडा वेळ पाणी हे झालं, याच्यातलं पाणी निथळलं की ते रुमालमध्ये बांधून ठेवेन, मग ते छान मोड येतील त्याला उद्यापर्यंत. तर चला आवरून घेते. 10:30 वाजलेत. आता ग्रेशूचे पप्पा आले, फ्रेश व्हायला गेलेत. मी आता जस्ट कारलं कट करून ठेवलं. ते काय करते, कट करून त्याच्यामध्ये मीठ घालून ठेवते मी. त्याच्यातलं कडवटपणा थोडासा कमी होतो त्यासाठी. तर बस पातळ स्लाईस करून असं कट करून ठेवून दिलं, म्हणजे सकाळी इझी पडेल. सकाळी स्वच्छ धुवून भाजून मग करता येईल नेहमीप्रमाणे. तर किचनवरचं तर मी तेव्हाच आवरून घेतलं होतं सगळं. फक्त आता हे सगळं टाकायचं आहे आणि धुवून ठेवायचं आहे बस. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन. तर बाय बाय.